राजसाहेबांना त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे, मांडणे, त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात. त्यामुळे राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबांची युती केली पाहिजे, यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही. देशामध्ये लोकशाही आहे. कोणी कुठलाही पक्ष कोणाबरोबर आघाडी करू शकतो, त्याच्यावर कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असायचं कारण नाही. पण महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एक यायला तयार आहोत हे म्हणणं मात्र पूर्णतः राजकीय आहे. आता जनतेने यांना नाकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना हे विचार सुचतायत, एवढंच मी सांगेन. महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं जुळण्याची दाट शक्यता आहे. राज ठाकरेंच्या युतीच्या ऑफरला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. आमच्यातील भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं राज ठाकरे म्हणाले. राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायलाही तयार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणालेत. माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली, चला असं उद्धव ठाकरे म्हणालेत. फक्त माझ्यासोबत हित की भाजपसोबत हे ठरवा असंही उद्धव ठाकरे म्हणाले. राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आपण बघतोय. राज ठाकरेंची ऑफर उद्धव ठाकरेंनी मान्य केली आहे, मात्र काही अटी ठेवल्यात. पक्ष चालवताना किंवा एखादं संघटन चालवताना जो संयम असावा लागतो, जो निर्णय घ्यायचा त्याला जे धाडस लागतं ते राजसाहेबाकडे निश्चित आहे. महाविकास आघाडीबरोबर काय झालं, युती केली. शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का? नाही. काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का? नाही. आणि राजसाहेबाचं तर मुळात जमणार नाही, कारण की राजसाहेबांना सगळ्या अंतर्गत गोष्टीची जाणीव असल्यामुळं, माहिती असल्यामुळं राजसाहेबांबरोबर युती करण्याला मला तरी वाटतं की उद्धवसाहेब तयार होणार नाहीत. मनसे हा वैयक्तिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे. त्यांनी कोणाला हात पुढे करावा, त्यांनी कोणाबरोबर युती करावी, त्यांनी कोणाबरोबर राजकीय पुढे जावं, हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा नेते म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यावर मी बोलणं अजिबात योग्य नाही. आम्ही शिवसेना म्हणून काम करतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला मान दिला आहोत. त्याच्यामुळे राजसाहेबांनी काय करावं हा त्यांच्या वैयक्तिक पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे.